रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची कारवाई होतेय। त्या संदर्भात शिंदे गटाच्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, जाणून घेऊया। रवींद्र वायकर हे एक छोटा मोहरा आहेत। मोठे मोहरे सुद्धा लवकरच गळायला लागतील। सूडबुद्धीने कोणतीच कारवाई झालेली नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांच्याकडून देण्यात येते। नाहक कारण नसताना किंवा कुठला एव्हिडन्स नसताना कुठलीही संस्था, मग केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, अशी कृती, अशी कार्यवाही करणार नाही। काही ना काहीतरी तथ्य आढळलं असेल ना, त्यामुळे असं उगाच आपल्यावर कारवाई झाली की विरोधी पक्षात आहे म्हणून कारवाई झाली असं त्याला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही। एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ही केंद्र सरकारची स्वायत्त संस्था आहे। त्यांना घटनेनं, कायद्यानं त्यांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे त्यांनी कारवाई केली की त्याला राजकीय वळण द्यायचं असं म्हणणं योग्य नाही। एक तुम्हाला सांगतो, वायकर जरी असेल ना, हे सगळे छोटे छोटे मोहरे आहेत। मेन मोहरे जे आहेत, मोठाले मोहरे जे त्यांच्याशी संबंधित आहेत। वायकरांचा एवढा मोठा सगळा कारभार जर पाहिला तर इतक्या सहजासहजी किंवा एकट्याने केलेलं नाही, त्याच्याबरोबर जे सहकारी असतील ते सुद्धा ईडीच्या रडारवर असतील असं माझं मत आहे। त्या सूडबुद्धी वगैरे काही नसते हो। राजकारणामध्ये तेव्हा आहे, उद्या आमचा वेळ नाही येणार का? या सूडबुद्धीच्या कारवाई नसतात। ह्या ज्या कारवाया आहेत त्या लिगली कारवाया आहेत। उद्या माझ्यावर सुद्धा तसं येऊ शकतं, अनेक इतरांवर जाऊ शकतात। म्हणून याला सूडबुद्धीचं हे नाव देऊ नका। वायकर साहेबांच्या घरी जी धाड पडली ही सूडबुद्धीनं धाड पडलेली नाही, ही कायदेशीर बाब आहे। आणि मला एक सांगायचं की ही कायदेशीर बाब आहे, त्याच्यात असं सूडबुद्धीचा याचा त्याचा काही संबंध नाही। मग तसे अनेक जण आहे, नुसतं एकच वायकर थोडंच आहे त्यांच्यासोबत, बरेच जण आहे। मग सगळ्याच्या घरी धाड पडली का? नुसतं वायकरच्याच घरी धाड पडली तर ती कायदेशीर बाजू आहे। त्यांच्या काहीतरी त्यांच्या लक्षात आलं असेल, त्याच्यामुळे ती धाड पडलेली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।